नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये सर्व स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक असणारा एक महत्त्वाचा प्रश्नसंच पाहणार आहोत। मुख्यतः हा जो प्रश्नसंच आहे पहा 2016, 17 आणि 18 या तिन्ही वर्षी जेवढ्या काही आपल्या सरळ सेवा पद्धतीने भरती झालेल्या आहेत यातील आपण काही महत्त्वाचे प्रश्न घेतलेले आहेत। तसेच मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण 2020 आणि 2021 या 2 वर्षातील करंट अफेअर्सवर देखील काही प्रश्न घेतलेले आहेत। तसेच आपल्याला पीडीएफ जर डाउनलोड करायचे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे। टेलिग्राम चॅनल आहे आपलं मराठी नोकरी या नावानं। या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला डेली या व्हिडिओच्या पोस्ट मिळत राहणार आहेत। तसेच मित्रांनो दररोज तुम्हाला सकाळी जर 11 वाजता एक मॉक टेस्ट सोडवायची असेल तर marathi-nokri.in या नावाने आपली वेबसाईट देखील आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा आपला प्रश्न पहिला आहे, मानवी शरीरात अंदाजे किती लिटर रक्त असते? हा प्रश्न जो आहे तो विज्ञानावरील आधारित प्रश्न आहे। पहा मानवी शरीर म्हणजे ह्यूमन बॉडी जे आहे त्यामध्ये अंदाजे किती लिटर रक्त असते? आपल्याला कमेंट करून उत्तर द्यायचं आहे। याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, जवळपास 5 लिटर एवढं रक्त असतं। प्रश्न क्रमांक 2 आहे, मानवी शरीरातील सर्वात लहान हाड खालीलपैकी कोणते आहे? पहा मानवी शरीरातील सर्वात लहान हाड किंवा सर्वात मोठं हाड असा आपल्याला प्रश्न विचारला जातो। तर सर्वात लहान हाड कोणतं आहे ते आहे पहा पर्याय क्रमांक 2, कानातील हाड, त्याला स्टेप असं म्हणतात। आणि शरीरातील सर्वात मोठं हाड जे आहे ते आहे मांडीचं हाड, त्याला फिमर असं म्हटलं जातं। पर्याय क्रमांक या प्रश्नाचं 2, शरीरातील सर्वात लहान हाड जे आहे ते कानातील हाड आहे। पर्याय क्रमांक 2। प्रश्न क्रमांक 3 आहे पहा, प्राणी जीवनाचा अभ्यास करणारे शास्त्र त्याला काय म्हटले जाते? पहा प्राणी जीवनावर जे अभ्यास करणारं शास्त्र आहे त्या शास्त्राला काय म्हटलं जातं? आपल्याला कमेंट करून उत्तर द्यायचं आहे। याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, त्याला झूलॉजी असं म्हटलं जातं। पर्याय क्रमांक 2 विज्ञानावरील मित्रांनो हा प्रश्न आहे, लक्षात ठेवायचा आहे, प्रश्न सोपे आहेत। प्रश्न क्रमांक 4 आहे, मानवाच्या मेंदूचे सरासरी वजन किती आहे? पहा जो आपला ब्रेन आहे त्याचं सरासरी वजन आपल्याला विचारलं आहे। मित्रांनो हा जो प्रश्न आहे फेब्रुवारी 2021 ला जी भरती झाली त्यामध्ये देखील हा प्रश्नाचा उल्लेख आलेला आहे। तर लक्षात ठेवायचे मानवाच्या मेंदूचं वजन जे आहे ते सरासरी 1300 ते 1400 ग्रॅम असतं। पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 5 आहे, टार्गेट प्लस ही योजना खालीलपैकी कोणत्या घटकाशी संबंधित आहे? कोणती टार्गेट प्लस? आपल्याला कमेंट करून उत्तर द्यायचं आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे। याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, निर्यात वृद्धीशी संबंधित आहे टार्गेट प्लस। पर्याय क्रमांक 1। प्रश्न क्रमांक 6 आहे, खालीलपैकी कोणता पदार्थ शरीरास खनिज द्रव्य पुरवत नाही? पहा खनिज द्रव्य पुरवत नसलेला पदार्थ कोणता आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4, साखर म्हणजे शुगर हा जो पदार्थ आहे हा आपल्या शरीराला खनिज द्रव्य पुरवत नाही, त्यामुळे पर्याय क्रमांक 4। प्रश्न क्रमांक 7 आहे, पुण्याजवळ हिंगणे येथे अनाथ बालिकाश्रम खालीलपैकी कोणी सुरू केला आहे? पहा अनाथ बालिकाश्रम सुरू केलेला आहे कोणत्या ठिकाणी? पुण्याजवळ हिंगणे या ठिकाणी। कोणी केला आहे आपल्याला प्रश्न विचारला आहे। याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, महर्षी कर्वे यांनी पुण्याजवळ हिंगणे या ठिकाणी अनाथ बालिकाश्रम सुरू केलेला आहे। पर्याय क्रमांक 3। प्रश्न क्रमांक 8 आहे, भावार्थ दीपिका हा मराठीतील महान ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला आहे? पहा भावार्थ दीपिका या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4, संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेला ग्रंथ आहे भावार्थ दीपिका। पर्याय क्रमांक 4 अचूक उत्तर आहे। आणि मित्रांनो हा जो प्रश्न आहे पहा हा प्रश्न आपल्याला तलाठी भरतीसाठी विचारण्यात आला होता 2013 साली, म्हणजे महत्त्वाचा प्रश्न आहे। प्रश्न क्रमांक 9 आहे, अमृत महोत्सव कितव्या वर्षी साजरा केला जातो? मित्रांनो हा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे। पहा अमृत महोत्सव हा जो आहे हा पर्याय क्रमांक 2, 75व्या वर्षी साजरा केला जातो। पर्याय क्रमांक 2। प्रश्न क्रमांक 10 आहे, ज्याला लिहिता वाचता मुळीच येत नाही असा कोण? हा जो प्रश्न आहे मित्रांनो मराठीवरील हा प्रश्न आहे। तर पहा मराठी विषयातील महत्त्वाचा प्रश्न आहे, असा कोण आहे की ज्याला लिहिता वाचता मुळीच येत नाही? त्याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1, त्याला निरक्षर असं म्हटलं जातं। ज्याला लिहिता वाचता येत नाही तो निरक्षर। पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 11 आहे, कानाडोळा करणे या वाक्प्रचाराचा खालीलपैकी योग्य अर्थ कोणता आहे? पहा कानाडोळा करणे आपल्याला महत्त्वाचा प्रश्न आहे, हा वाक्प्रचार विचारला आहे, मराठीतील महत्त्वाचा प्रश्न आहे। याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1, दुर्लक्ष करणे। कानाडोळा करणं म्हणजे दुर्लक्ष करणे, एखाद्या गोष्टीकडे नजर अंदाज करणे म्हणजे त्याला कानाडोळा करणे असं म्हटलं जातं। प्रश्न क्रमांक 12 आहे, बाबा पद्मनजी यांचे आत्मचरित्र खालीलपैकी कोणते आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे, हा देखील इम्पॉर्टंट प्रश्न आहे, लक्षात ठेवायचा आहे, आपल्याला कमेंट करून उत्तर द्यायचं आहे। याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, अरुणोदय हे जे आत्मचरित्र आहे हे बाबा पद्मनजीचे आहे। पर्याय क्रमांक 2। प्रश्न क्रमांक 13 आहे, हंगेरी या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? पहा देश आहे हंगेरी, त्याची आपल्याला राजधानी विचारली आहे। याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, बुडापेस्ट ही जी आहे हंगेरीची राजधानी आहे। मित्रांनो तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिली आहे, त्या ठिकाणी त्या लिंकवर जाऊन आपण 68 देश आणि त्यांच्या राजधान्या पाहून घ्यायच्या आहेत। पहा महत्त्वाचा प्रश्न आहे हा देखील, कारण जवळपास प्रत्येक परीक्षेला देश आणि एखादी राजधानी विचारली जाते, त्यामध्ये आपण 68 देश कव्हर केलेले आहेत आणि त्याच्या राजधान्या देखील।
प्रश्न क्रमांक 14 आहे भूतान या देशाचे चलन खालीलपैकी कोणते आहे? पहा, भूतान देश आहे त्याचं चलन कोणतं आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 गल्ट्रम नावाचं भूतान या देशाचं चलन आहे आणि रुपया हे जे आहे हे भारत देशाचा आहे. लक्षात ठेवायचं आहे, भारत देश रुपया आणि भूतान देश जो आहे तो गल्ट्रम आहे. पर्याय क्रमांक 4 अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15 आहे भारतीय हवामानावर प्रभाव टाकणारा एल निनो प्रवाह कोणत्या महासागरातून वाहतो? पहा, एल निनो प्रवाह जो आहे तो कोणत्या महासागरातून वाहत आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 पॅसिफिक महासागरातून हा एल निनो नावाचा प्रवाह वाहत आहे आणि याचं जे कारण आहे ते आहे भारतीय हवामानावर प्रभाव टाकणं. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16 आहे हिऱ्याच्या खाणी खालीलपैकी कोणत्या खंडामध्ये विपुल प्रमाणात आढळतात? पहा, हिऱ्यांचा खंड म्हणजेच खालीलपैकी असा कोणता खंड आहे की त्या खंडामध्ये जास्त प्रमाणात हिरे आढळतात, म्हणजे हिऱ्याच्या खाणी आहेत? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 आफ्रिका या खंडामध्ये जास्त प्रमाणात हिऱ्याच्या खाणी आहेत. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17 आहे भारतामध्ये मानवी हक्क आयोगाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षात करण्यात आली आहे? पहा, भारत देशामध्ये कशाची मानवी हक्क आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे? आपल्याला मित्रांनो कमेंट करून उत्तर द्यायचं आहे. हा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 1993 साली भारतामध्ये मानवी हक्क आयोगाची स्थापना करण्यात आली आहे 1993. हा प्रश्न महत्त्वाचा आहे. प्रश्न क्रमांक 18 आहे भारतामध्ये पहिली सार्वत्रिक निवडणूक कोणत्या साली घेण्यात आली? पहा, सार्वत्रिक निवडणूक घेण्यात आलेलं वर्ष कोणतं आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 1952 साली भारतामध्ये सार्वत्रिक निवडणूक घेण्यात आलेली होती. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 19 आहे भारताचे डॅश हे भूदल, नौदल आणि वायुदल या तिन्ही दलाचे सरसेनापती असतात. पहा, म्हणजे असं खालीलपैकी कोण आहे की ते भूदल, नौदल आणि वायुदल या तिन्ही सेना दलाचं सरसेनापती असतं, म्हणजे प्रमुख असतं? आपल्याला कमेंट करून उत्तर द्यायचं आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 राष्ट्रपती हे जे आहेत हे भारताच्या आपल्या भूदल, नौदल आणि वायुदल हे तिन्ही दल आहेत त्याचे प्रमुख आहेत. प्रश्न क्रमांक 20 आहे भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा मानला जातो? आपल्याला कमेंट करून उत्तर द्यायचं आहे. राज्यघटनेवरील महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 कलम 17 नुसार, म्हणजेच भारतीय राज्यघटनेच्या कलम 17 लक्षात ठेवायचे कलम 17 नुसार अस्पृश्यता पाळणे हा जो आहे हा गुन्हा मानला जात आहे. पर्याय क्रमांक 4 अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 21 आहे कोणत्या ऐतिहासिक ग्रंथामध्ये महाराजा सुहेलदेव यांचा उल्लेख केलेला आहे? पहा, महाराजा सुहेलदेव यांचा उल्लेख कोणत्या ग्रंथामध्ये आढळतो? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 मीरत ए मसुडी या ग्रंथामध्ये महाराजा सुहेलदेव यांचा उल्लेख आपल्याला आढळत आहे. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22 आहे कोणत्या देशात जिदर उल हदीद नामक महिन्याभराची सैन्य कवायत आयोजित केली गेली आहे? आपल्याला कमेंट करून उत्तर द्यायचं आहे. हा प्रश्न आपल्याला करंट अफेअर्स 2021 वर महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 पाकिस्तान या देशामध्ये. तर पहा, पाकिस्तान देशामध्ये कोणती जिदर उल हदीद या नावाची महिन्याभराची एक सैन्यांची कवायत घेण्यात आली होती? पर्याय क्रमांक 2 पाकिस्तान. प्रश्न क्रमांक 23 आहे कोणत्या ठिकाणी सागरिका नामक आंतरराष्ट्रीय क्रूज जहाज टर्मिनलचे उद्घाटन झालेले आहे? आपल्याला कमेंट करून उत्तर द्यायचं आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 कोची या ठिकाणी सागरिका नामक आंतरराष्ट्रीय क्रूज जहाज टर्मिनलचे उद्घाटन करण्यात आले आहे. पर्याय क्रमांक 2 कोची. प्रश्न क्रमांक 24 आहे कोणत्या मंत्रालयाने विज्ञान ज्योती कार्यक्रमाची सुरुवात केलेली आहे? पहा, विज्ञान ज्योती नावाचा जो कार्यक्रम आहे तो कोणत्या मंत्रालयाने चालू केलेला आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 विज्ञान व तंत्रज्ञान विभागाद्वारे विज्ञान ज्योती या कार्यक्रमाची सुरुवात केली जाते आहे. पर्याय क्रमांक 2. तर मित्रांनो, या व्हिडिओचा आपला शेवटचा प्रश्न आहे कोणत्या दिवशी भारतात राष्ट्रीय उत्पादकता दिन म्हणून साजरा केला जातो? पहा, खालीलपैकी असा कोणता दिवस आहे तो दिवस राष्ट्रीय उत्पादकता दिन म्हणून साजरा केला जातो? आपल्याला कमेंट करून उत्तर द्यायचं आहे. दिनविशेषवरील महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं अचूक उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 12 फेब्रुवारी या दिवशी भारत देशामध्ये राष्ट्रीय उत्पादकता दिन म्हणून साजरा केला जातो. पर्याय क्रमांक 2 अचूक उत्तर आहे. तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी येरवाडा तुरुंग आहे? पहा, येरवाड्याचं जेल जे आहे ते महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी आहे? आपल्याला मित्रांनो कमेंट करून उत्तर द्यायचं आहे. हा व्हिडिओ आपला मॉक टेस्ट पद्धतीने घेण्यात येत आहे. प्रश्न विचारल्याच्या नंतर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण कमेंट करून उत्तर द्यायचं आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 पुणे या शहरामध्ये येरवाडा नावाचं जेल आहे. लक्षात ठेवायचे पर्याय क्रमांक 3. तर मित्रांनो, आपल्याला मॉक टेस्ट जर सोडवायचे असतील तर पहा, तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे marathi-naukri.in या नावानं. तर यावरती आपण पोलीस भरती, तलाठी भरती, आरोग्य सेवक भरती आणि MIDC भरती, जिल्हा परिषद भरती या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी 10 प्रश्नांची डेली आपण मॉक टेस्ट घेत आहोत. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, जाऊन आपण जॉईन करायचे आहे.
प्रश्न क्रमांक 2 आहे पहा, कुश भगत खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित खेळाडू आहे? लक्षात ठेवायचे कुश भगत, आपल्याला कमेंट करून उत्तर देत राहायचं आहे मित्रांनो. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4, बुद्धिबळ या खेळाशी कुश भगत हा खेळाडू संबंधित आहे, म्हणजेच चेस. लक्षात ठेवायचे बुद्धिबळ म्हणजे चेस, पर्याय क्रमांक 4 अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे, शरीरातील एकूण कॅल्शियम पैकी 90% कॅल्शियम कशामध्ये असते? पहा, शरीरात जेवढं काही आपल्या कॅल्शियम आहे त्यापैकी 90%, लक्षात ठेवायचे 90% कॅल्शियम हे कशामध्ये असते? आपल्याला कमेंट करून उत्तर द्यायचं आहे. तर याचा अचूक उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1, 90% कॅल्शियम जे आहे ते आपल्या हाडामध्ये असतं, म्हणजे बोन्समध्ये असतं 90% कॅल्शियम. प्रश्न क्रमांक 4 आहे, महाराष्ट्रामध्ये दादोजी कोंडदेव स्टेडियम कोणत्या ठिकाणी स्थित आहे? पहा, दादोजी कोंडदेव या नावाचं स्टेडियम आहे ते महाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाणी आहे? आपल्याला कमेंट करून उत्तर द्यायचं आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, ठाणे या ठिकाणी दादोजी कोंडदेव या नावानं स्टेडियम आहे. प्रश्न क्रमांक 5 आहे, खालीलपैकी हा धातू विजेचा सर्वश्रेष्ठ सुवाहक आहे, म्हणजे गुड कंडक्टर. पहा, विजेचा गुड कंडक्टर कोणता धातू आहे? आपल्याला कमेंट करून उत्तर द्यायचं आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, कॉपर म्हणजेच तांबे. हा जो धातू आहे हा विजेचा सर्वश्रेष्ठ सुवाहक आहे, म्हणजे यामधून वीज ही सर्वात जास्त वाहू शकते. प्रश्न क्रमांक 6 आहे, यकृत हा अवयव शरीरातील कोणत्या संस्थेशी संबंधित आहे? पहा, जे आपलं यकृत आहे ते कोणत्या संस्थेशी संबंधित आहे? आपल्याला कमेंट करून उत्तर द्यायचं आहे. मित्रांनो, विज्ञानावरील महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4, यकृत हा जो अवयव आहे तो पचन संस्थेशी निगडित येतो, पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 7 आहे, लायकेन हा सूक्ष्मजीव कोणत्या गटात येतो? पहा, लायकेन नावाचा जो सूक्ष्मजीव आहे तो कोणत्या गटामध्ये मोडला जातो? आपल्याला कमेंट करून उत्तर द्यायचं आहे. हा देखील विज्ञानावरील महत्त्वाचा प्रश्न आहे. मित्रांनो, हा जो प्रश्नसंच आहे हा आरोग्यसेवक भरतीसाठी महत्त्वाचा प्रश्नसंच असणार आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, कवक या गटामध्ये मोडतो लायकेन, पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 8 आहे, इंद्रधनुष्य हा कशाचा परिणाम आहे? पहा, इंद्रधनुष्य जो पडत असतो तो कोणत्या घटकाचा म्हणजे कशाचा परिणाम म्हणून तो पडत आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4, वरील पैकी सर्व, म्हणजे प्रकाश अपस्करण आहे, प्रकाशाचे अपवर्तन आहे आणि प्रकाशाचे संपूर्ण आंतरिक परावर्तन आहे, म्हणजे वरील दिलेले सर्व पर्याय हे योग्य आहेत. पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे, वरील सर्व. प्रश्न क्रमांक 9 आहे, हैदराबाद प्रतिज्ञा खालीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित आहे? पहा, हैदराबाद प्रतिज्ञा जी आहे ती कोणत्या विषयाशी संबंधित आहे? आपल्याला कमेंट करून उत्तर द्यायचं आहे. याचं अचूक उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4, जैवविविधता संवर्धनाशी संबंधित आहे हैदराबाद प्रतिज्ञा, पर्याय क्रमांक 4 अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 11 आहे, आर्थिक स्वातंत्र्य किंवा आर्थिक निर्णयाचे स्वातंत्र्य म्हणजे काय? मित्रांनो, हा प्रश्न आहे, हा प्रश्न अर्थशास्त्रावर देखील विचारला जातो आणि राज्यघटनेमध्ये देखील या प्रश्नाचा काही उल्लेख आलेला आहे. पहा, आर्थिक स्वातंत्र्य किंवा आर्थिक निर्णय स्वातंत्र्य म्हणजे काय असतं? आपल्याला कमेंट करून उत्तर द्यायचं आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, त्याला उदारीकरण असं म्हटलं जातं. आर्थिक स्वातंत्र्य किंवा आर्थिक निर्णयाचे स्वातंत्र्य त्यालाच उदारीकरण म्हणतात, पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 11 आहे, मानवी हृदयाचे वजन साधारणपणे डॅश इतके असते? पहा, मानवी जे हृदय आहे आपला हार्ट जे आहे त्याचं वजन साधारणपणे किती असतं? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, 360 ग्रॅम जवळपास त्याचं वजन असतं मानवी हृदयाचं म्हणजे हार्टचं. प्रश्न क्रमांक 12 आहे, मानवी शरीरातील रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते तेव्हा इन्सुलिनचे स्रवण्याचे प्रमाण कसं होत असतं? पहा, ज्यावेळी मानवी शरीरातील रक्तातील जी साखर आहे त्याचं प्रमाण ज्यावेळेस कमी होतं त्यावेळी जे इन्सुलिन आहे त्याचं प्रमाण काय होत असतं? पहा, इन्सुलिन जे स्रवत असतं त्याचं प्रमाण काय होतं? आपल्याला कमेंट करून उत्तर द्यायचं आहे. विज्ञानावरील महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, कमी होत असतं. ज्यावेळी शरीरातील रक्तातील साखरेचं जे प्रमाण आहे ते कमी होत जातं त्यावेळी इन्सुलिन जे स्रवत असतं ते कमी प्रमाणात होतं. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 13 आहे, भारतात इसवी सन 1856 मध्ये डॅश यांनी पुरातत्व विभागाची स्थापना केली आहे? पहा, भारतामध्ये 1856 साली पुरातत्व विभागाची स्थापना झाली आहे आणि ती कोणी केली आहे आपल्याला प्रश्न विचारला आहे, तर कमेंट करून उत्तर द्यायचं आहे ती कोणी केली आहे. याचं अचूक उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, लॉर्ड डलहौसी यांनी 1856 मध्ये पुरातत्व विभागाची स्थापना केलेली आहे, पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 14 आहे, अन्न पदार्थाची ऊर्जा डॅश या परिमाणात मोजली जाते? पहा, कोणत्या परिमाणात मोजली जाते अन्न पदार्थाची ऊर्जा? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4, कॅलरीमध्ये मोजली जाते, पर्याय क्रमांक 4. मित्रांनो, आपल्याला जर व्हिडिओ पाहायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये अजून एक लिंक देणार आहेत आपण. यामध्ये आपल्याला त्याचे एकक पहा, वस्तू आणि एकक आपण घेतलेले आहेत, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 याचं योग्य उत्तर होणार आहे. प्रश्न क्रमांक 15 आहे, आधुनिक आवर्त सारणीमध्ये मूलद्रव्यांची मांडणी ही त्याच्या डॅश नुसार केली जाते?
पहा, जे आपलं मॉडर्न पिरियोडिक टेबल आहे यामध्ये जे काही एलिमेंट्स आहेत म्हणजे मूलद्रव्य आहेत त्यांची मांडणी कोणत्या प्रकारे करण्यात आलेली आहे आपल्याला कमेंट करून उत्तर द्यायचं आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, त्याच्या अनुअंकानुसार आवर्त सारणीमध्ये मूलद्रव्यांची मांडणी ही करण्यात आलेली आहे. लक्षात ठेवायचे आधुनिक म्हणजे मॉडर्न पिरियोडिक टेबलमध्ये अनुअंकानुसार त्यांच्या मूलद्रव्यांची मांडणी ही करण्यात आलेली आहे. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 16 आहे, भारताच्या राष्ट्रपती पदाची पहिली निवडणूक कधी पार पडली आहे आपल्याला कमेंट करून उत्तर द्यायचं आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4, 6 मे 1952 रोजी भारताच्या राष्ट्रपती पदाची पहिली निवडणूक ही पार पडलेली आहे. मित्रांनो, हा प्रश्न इम्पॉर्टंट प्रश्न आहे, लक्षात ठेवायचा आहे. प्रश्न क्रमांक 17 आहे, इक्रिसॅट ही संस्था कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे. पहा, इक्रिसॅट नावाची संस्था आहे ती कोणत्या राज्यात आहे आपल्याला कमेंट करून उत्तर द्यायचं आहे. हा प्रश्न आपल्याला भूगोलामध्ये विचारण्यात आलेला महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, तेलंगणा या राज्यामध्ये स्थित आहे इक्रिसॅट. प्रश्न क्रमांक 18 आहे, भारतातील सरासरी पर्जन्यमान किती आहे. पहा, भारतामध्ये ॲव्हरेज जे पर्जन्यमान आहे म्हणजे सरासरी पर्जन्यमान आहे ते किती आहे आपल्याला कमेंट करून उत्तर द्यायचं आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4, 1194 मिलीमीटर एवढा आहे सरासरी पर्जन्य. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 19 आहे, T20 क्रिकेटमध्ये 10,000 धावा पूर्ण करणाऱ्या पहिल्या खेळाडूचं नाव काय आहे. पहा मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला स्पोर्ट्सवरती विचारण्यात आलेला महत्त्वाचा प्रश्न आहे, खेळावरती. T20 म्हणजे 20 ओव्हरच्या क्रिकेटमध्ये 10,000 धावा पूर्ण करणारा पहिला खेळाडू खालीलपैकी कोण आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, क्रिस गेल यांनी 20 क्रिकेटमध्ये 10,000 धावा पूर्ण करणारा पहिला खेळाडू ठरलेला आहे क्रिस गेल. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 20 आहे, लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्रातील दुसरे सर्वात मोठे शहर खालीलपैकी कोणतं आहे. पहा, कशाच्या लोकसंख्येच्या दृष्टीने आपल्याला विचारलं आहे, महाराष्ट्रातील दुसरं शहर कोणतं मोठं आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4, पुणे हे जे शहर आहे हे महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं शहर आहे लोकसंख्येच्या दृष्टीने. प्रश्न क्रमांक 21 आहे, कोणत्या दिवशी दयानंद सरस्वती यांची जयंती साजरी केली जाते. पहा, स्वामी दयानंद सरस्वती यांची जयंती जी आहे ती कोणत्या दिवशी साजरी केली जाते कमेंट करून उत्तर द्यायचं आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, 12 फेब्रुवारी या दिवशी स्वामी दयानंद सरस्वती यांची जयंती साजरी करतात. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 22 आहे, खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये कोविड वॉरियर स्मारक उभारले जाणार आहे. मित्रांनो, हा प्रश्न करंट अफेअर्स 2021 वरील महत्त्वाचा प्रश्न आहे. पहा, 20 आणि 21 वरील महत्त्वाचा प्रश्न आहे. कोविड वॉरियर स्मारक कोणत्या राज्यामध्ये उभारले जाणार आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, ओडिसा या राज्यामध्ये कोविड वॉरियर स्मारक हे उभारले जाणार आहे. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 23 आहे, कोणत्या देशाकडे जहाजावरून सोडले जाणारे बाबर नामक पृष्ठभागावरून पृष्ठभागावर मारा करणारे क्षेपणास्त्र आहे. पहा, बाबर नावाचं जे एक क्षेपणास्त्र आहे हे कोणत्या देशाकडे आहे की हे क्षेपणास्त्र जहाजावरून सोडले जाऊ शकते आणि हे जे आहे हे पृष्ठभागावरून म्हणजे जमिनीवर मारा करणारं एक शस्त्र आहे. ते कोणत्या देशाकडे आहे आपल्याला कमेंट करून उत्तर द्यायचं आहे. करंट अफेअर्स 2020-2021 वरील हा महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4, पाकिस्तान या देशाकडे आहे. प्रश्न क्रमांक 24 आहे, कोणत्या संकल्पनेखाली 2021 साली जागतिक रेडिओ दिन हा साजरा करण्यात आला आहे. पहा, जागतिक रेडिओ दिन हा जो आहे हा 2021चा कोणत्या संकल्पनेखाली साजरा केला गेला आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, न्यू वर्ल्ड न्यू रेडिओ या संकल्पनेखाली 2021 सालचा जागतिक रेडिओ दिन हा साजरा केला गेला आहे. पर्याय क्रमांक 2. या व्हिडिओचा मित्रांनो शेवटचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या राज्यात जलाभिषेकम मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले आहे. पहा, जलाभिषेकम ही जी मोहीम आहे ही कोणत्या राज्यामध्ये तिचं उद्घाटन झालेलं आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, मध्य प्रदेश या राज्यामध्ये. तर मित्रांनो, आपल्याला जर अशाच प्रकारच्या मॉक टेस्ट सोडवायच्या असतील तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे. तर जवळपास तुम्हाला या लिंकवरती 40 मॉक टेस्ट सापडणार आहेत. प्रत्येक मॉक टेस्टमध्ये आपल्याला 10 प्रश्न विचारलेले आहेत आणि याला आपण एका प्रश्नासाठी 15 सेकंदाचा टाइम सुद्धा दिलेला आहे. तर आपण प्रत्येक जवळपास 40 मॉक टेस्ट सोडवायचे आहेत आणि तुम्हाला किती उत्तर देता आले हे तुम्हाला लगेच कळणार आहे. तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे, पाण्याची अधिकतम घनता किती तापमानाला असते. आपल्याला महत्त्वाचा प्रश्न आहे, कमेंट करून उत्तर द्यायचं आहे. हा प्रश्न विज्ञानावरील महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, 4 डिग्री सेंटीग्रेडला पाण्याची जी घनता आहे ती सर्वात जास्त असते. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 2 आहे, मादक पदार्थाच्या सेवनाने प्रामुख्याने कशावर घातक परिणाम होतात. आपल्याला कमेंट करून उत्तर द्यायचं आहे. विज्ञानावरील महत्त्वाचा प्रश्न आहे आणि हा जो प्रश्न आहे आपल्याला 2013च्या भरतीसाठी विचारण्यात आला होता, तलाठी भरतीसाठी अहमदनगर जिल्हा. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1, मज्जा संस्थेवरती परिणाम होत असतो आणि तोही घातक परिणाम होतो. कशामुळे? मादक पदार्थाच्या सेवनामुळे. पर्याय क्रमांक 1 अचूक उत्तर आहे.
प्रश्न क्रमांक 3 आहे, शरीरात कोणत्या अवयवात लाल पेशी तयार होत असतात? आपल्याला कमेंट करून उत्तर द्यायचं आहे. ज्या आपल्या रेड ब्लड सेल आहेत त्या कोणत्या अवयवात तयार होत असतात? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, अस्थि मज्जामध्ये लाल पेशी ह्या तयार होत असतात. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 4 आहे, पोलिओची लस तयार करण्याचा कारखाना देशातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? पहा, ज्या ठिकाणी पोलिओची लस तयार केली जाते भारतामध्ये तो कारखाना कोणत्या ठिकाणी आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, बुलंद शहर आहे आणि राज्य आहे उत्तर प्रदेश. या राज्यामध्ये म्हणजेच बुलंद शहर शहरामध्ये पोलिओची लस तयार करण्याचा कारखाना आहे. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 5 आहे, कोणत्या महसूल पद्धतीत शेतकरी जमिनीचे मालक बनले? पहा, जी महसूल पद्धत होती अशी कोणती पद्धत होती की त्या पद्धतीमध्ये महसूल पद्धतीत शेतकरी जे आहेत ते जमिनीचे मालक बनले? याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, रयतवारी महसूल पद्धतीमध्ये शेतकरी जमिनीचे मालक बनले होते. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 6 आहे, सरदार वल्लभभाई पटेलांनी कोणता सत्याग्रह केलेला आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, बारडोलीचा सत्याग्रह जो आहे तो सरदार वल्लभभाई पटेल यांनी केलेला आहे. पर्याय क्रमांक 3 अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7 आहे, महाराष्ट्रावर पहिल्यांदा कोणत्या सुलतानाने आक्रमण केले होते? पहा, महाराष्ट्र राज्यावर पहिला आक्रमण करणारा सुलतान कोणता आहे? आपल्याला कमेंट करून उत्तर द्यायचं आहे. याचं अचूक उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4, अल्लाउद्दीन खिलजी याने हा जो सुलतान आहे याने महाराष्ट्रावर सर्वात पहिले आक्रमण केलेलं आहे. प्रश्न क्रमांक 8 आहे, द इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया या प्रसिद्ध ग्रंथाचे लेखक कोण आहेत? पहा, पुस्तकाचं नाव आहे द इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया. हे जे पुस्तक आहे याचे लेखक कोण आहेत? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, RC दत्त. हे जे आहेत हे द इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक आहेत. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 9 आहे, गॅबियन तापाचे प्रमुख लक्षण खालीलपैकी कोणते आहे? पहा, तापाचं नाव आहे गॅबियन ताप. याचं प्रमुख लक्षण कोणतं आहे? आपल्याला कमेंट करून उत्तर द्यायचं आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1, डोकेदुखी या तापाचं प्रमुख लक्षण आहे. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 10 आहे, भारतात बँकांची बँक म्हणून कोणती बँक ओळखली जाते? पहा, भारतामध्ये जस्ट बँक आहेत त्यांची बँकांची बँक असं कोणत्या बँकेला संबोधलं जातं? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4, RBI म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या बँकेला भारतामध्ये बँकांची बँक असं म्हटलं जातं. पर्याय क्रमांक 4, RBI म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. प्रश्न क्रमांक 11 आहे, हाडांच्या निकोप वाढीसाठी खालीलपैकी कोणत्या व्हिटॅमिनची आवश्यकता आहे? पहा, हाडांच्या वाढीसाठी आवश्यक असणारं व्हिटॅमिन कोणतं आहे म्हणजे जीवनसत्व कोणतं आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, व्हिटॅमिन डी म्हणजे जीवनसत्व ड. हे जे आहे हे हाडांच्या वाढीसाठी महत्त्वाचं असणारं जीवनसत्व आहे. प्रश्न क्रमांक 12 आहे, रक्ताभिसरण प्रक्रियेतील अडथळ्यांचे निदान करण्यासाठी कशाचा वापर केला जातो? आपल्याला कमेंट करून उत्तर द्यायचं आहे. पहा, रक्ताभिसरण प्रक्रियेमध्ये जे अडथळे निर्माण होतात त्याची ओळख पटवण्यासाठी म्हणजे त्याचं निदान करण्यासाठी कशाचा वापर केला जातो? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1, सोडियम 24 चा वापर केला जातो रक्ताभिसरण प्रक्रियेमधील अडथळे शोधण्यासाठी. पर्याय क्रमांक 1 अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 13 आहे, महाराष्ट्रातील पहिली सैनिक शाळा डॅश या ठिकाणी सुरू झाली. आपल्याला कमेंट करून उत्तर द्यायचं आहे. महाराष्ट्रातील पहिली सैनिकी शाळा कोणत्या ठिकाणी सुरू झाली? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, सातारा या ठिकाणी महाराष्ट्र राज्यातील पहिली सैनिक शाळा सुरू झाली आहे. पर्याय क्रमांक 3. मित्रांनो, हा प्रश्न लक्षात ठेवायचा आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 14 आहे, मेळघाट व्याघ्र प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? पहा, मेळघाटचा जो व्याघ्र प्रकल्प आहे त्याचा जिल्हा कोणता आहे म्हणजेच कोणत्या जिल्ह्यात येतो? आपल्याला कमेंट करून उत्तर द्यायचं आहे. भूगोलावर महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, अमरावती या जिल्ह्यामध्ये मेळघाटचा व्याघ्र प्रकल्प आहे. पर्याय क्रमांक 2, अमरावती. प्रश्न क्रमांक 15 आहे, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यास ज्वारीचे कोठार असं म्हटलं जातं? पहा, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला ज्वारीचं कोठार या नावाने देखील ओळखलं जातं? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1, सोलापूर या जिल्ह्याला ज्वारीचं कोठार असं म्हणतात. पर्याय क्रमांक 1 अचूक उत्तर आहे. मित्रांनो, हा जो प्रश्न आहे पहा, हा प्रश्न सोलापूर भरतीसाठी महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवायचा आहे. सोलापूरचे आपले सगळे विद्यार्थी. प्रश्न क्रमांक 16 आहे, महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? आपल्याला कमेंट करून उत्तर द्यायचं आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, नाशिक या ठिकाणी महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ याचं हेडक्वार्टर आहे नाशिक या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 17 आहे, भारतातील कोणत्या राज्याला ज्वेल सिटी असं म्हटलं जातं? पहा, ज्वेल सिटी असणारं राज्य कोणतं आहे म्हणजे त्या राज्याला ज्वेल सिटी या नावाने देखील ओळखलं जातं. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, मणिपूर या राज्यालाच ज्वेल सिटी या नावानं ओळखलं जातं. प्रश्न क्रमांक 18 आहे, भारताचे कोणते शहर भारताचे पॅरिस या नावानं ओळखलं जातं? पहा, भारताचे पॅरिस कोणत्या शहराला
म्हटलं जातं? आपल्याला मित्रांनो कमेंट करून उत्तर द्यायचं आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे, भारताचे भूगोलावर आधारित. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 जयपूर या राज्याला भारताचे पॅरिस या नावानं ओळखलं जातं. प्रश्न क्रमांक 19 आहे, प्रगतीसाठी धडपडणारा या शब्दसमूहासाठी योग्य शब्द आपल्याला ओळखायचा आहे. पहा, प्रगतीसाठी धडपणारा, त्याला आपण पर्याय क्रमांक 1 होतकरू म्हणतो. पहा, होतकरू म्हणजे प्रगतीसाठी धडपड करणारा, नेहमी धडपड करत राहणारा, त्याला होतकरू म्हणतात. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 20 आहे, आनंदमठ या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? पहा, आनंदमठ कादंबरी आहे, याचे लेखक कोण आहेत? आपल्याला कमेंट करून उत्तर द्यायचं आहे. महत्त्वाचा मित्रांनो हा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी लिहिलेलं कादंबरी आहे आनंदमठ. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 21 आहे, भारत सरकारने तयार केलेल्या मोबाईल ॲप स्टोअरचं नाव काय आहे? मित्रांनो, हा प्रश्न जो आहे तो करंट अफेअर्स 2021 वरील महत्त्वाचा प्रश्न आहे. तर भारत सरकारने एक मोबाईल ॲप स्टोअर चालू केलं आहे, त्याचं नाव आपल्याला विचारण्यात आलं आहे. आपल्याला कमेंट करून उत्तर द्यायचं आहे. चालू घडामोडी. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 मोबाईल सेवा ॲप स्टोअर या नावानं भारत सरकारने मोबाईल ॲप्लिकेशन स्टोअरचं एक नाव चालू केलं आहे, मोबाईल सेवा ॲप स्टोअर. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 22 आहे, खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये मुख्यमंत्री चिरंजीवी योजना लागू केली जाणार आहे? पहा, योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री चिरंजीवी योजना. ही कोणत्या राज्यात लागू केली आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 राजस्थान या राज्यामध्ये मुख्यमंत्री चिरंजीवी सेवा म्हणजेच योजना ही लागू केली जाणार आहे. प्रश्न क्रमांक 23 आहे, कोणत्या सर्वाधिक शस्त्रास्त्रे आयात करणारा जगातील दुसरा सर्वात मोठा देश ठरला आहे? पहा, जगातील असा कोणता देश आहे दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा की त्याने सर्वाधिक शस्त्रास्त्र हे आयात केलेली आहेत? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 भारत देश. प्रश्न क्रमांक 24 आहे, कोणत्या देशात जगातील सर्वात मोठा तरंगता सौर प्रकल्प उभारला जात आहे? पहा, जगातील सर्वात मोठा पाण्यावरती तरंगणारा सौर प्रकल्प उभारला जात आहे, तो देश कोणता आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सिंगापूर या देशामध्ये. या व्हिडिओचा मित्रांनो आपला शेवटचा प्रश्न आहे, कोणत्या शहरात कल्याणी राफेल ॲडव्हान्स सिस्टीम या कंपनीचे मुख्यालय आहे? आपल्याला कमेंट करून उत्तर द्यायचं आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे. पहा, कल्याणी राफेल ॲडव्हान्स सिस्टीम या कंपनीचं हेडक्वार्टर कोणत्या शहरात आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 हैदराबाद या शहरामध्ये. तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांमध्ये शेअर करा आणि मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच मित्रांनो, जर तुम्हाला डेली 11 वाजता मॉक टेस्ट जर सोडवायचे असतील तर marathi-naukri.in नावाने आपली वेबसाईट देखील आहे, त्याची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. त्या ठिकाणी जाऊन दररोज सकाळी 11 वाजता 10 प्रश्नांची एक आपण मॉक टेस्ट घेत आहोत. तसेच मित्रांनो, मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल देखील आहे. टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, म्हणजे तुम्हाला सर्व प्रकारच्या PDF नोट्स त्या ठिकाणी उपलब्ध आपण करून दिलेल्या आहेत. तर भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.